नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवोदय परीक्षेविषयी थोडी माहिती पाहणार आहोत। तर नवोदय परीक्षेमधीलच म्हणजे प्रश्न सर्वांना प्रश्न पडत असतो की नवोदयमध्ये प्रश्न कशा प्रकारचे पडतात। मग आपला अभ्यास झालेला असतो, पण मग आपल्याला जर समजत त्याचे प्रश्नाचे जर नेमके प्रश्न कशा प्रकारचे येतात हे समजले तर आपल्याला अभ्यासाला सोपं होतं। मग आता परीक्षा जवळ आले, जवळजवळ सगळ्यांचा अभ्यास पूर्ण झालेला आहे, तर आपण त्याच्यासाठी तुमचे गेल्या वर्षीचे प्रश्न आलेले आहेत नवोदय परीक्षेमध्ये, ते आज पहिला पाठ घेऊ। त्याच्यामध्ये 10 घेऊ आणि असे गणिताचे 20 प्रश्न आलेले होते। तर त्याच्यामधला आपला पहिला प्रश्न काय होता, जर आपण 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिल्या तर 9 हा अंक किती वेळा येईल, असा पहिला प्रश्न होता। तर पहिल्या प्रश्नामध्ये बघा, 9 हा अंक किती वेळा येईल विचारले आपल्याला। मग आपण त्याच्यासाठी आपण नुसतं 9 हा अंक बघायचा नाही, तर जर समजा आज आपल्याला परीक्षेमध्ये जर यावेळेस दुसरा बदलून विचारले तर ते पण यायला पाहिजे। याच्यासाठी सर्व माहिती पाहिजे की तर 0 हा अंक 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 0 हा अंक 11 वेळा येतो। तसेच 1 हा अंक 1 ते 100 पर्यंतच्या संख्येमध्ये 21 वेळा येतो आणि 2 ते 9 पर्यंतचे म्हणजे 2 3 4 5 6 असे 9 पर्यंतचे अंक हे 20 वेळेस येतात। मग आपल्याला प्रश्न काय होता की 9 हा अंक विचारलेला आहे आपल्याला। 9 हा अंक किती वेळा येईल, 20 वेळा। म्हणजे आपलं उत्तर काय असेल, 20। त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, 9 6 आणि 0 या अंकापासून तयार केलेली 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 3 अंकी लहानात लहान संख्येचा गुणाकार किती होईल। मग आपल्याला संख्या काय दिलेल्या आहेत, 9 6 आणि 0। मग याच्यापासून मोठ्यात मोठी कोणती संख्या होईल, मोठ्यात मोठी म्हणलं काय, या तिन्हीतली मोठी संख्या घ्यायची 9, त्याच्यानंतर लहान 6, त्याच्यानंतर 0, म्हणजे 3 अंकी झाली का नाही 960। आणि ह्याच अंकापासून लहानात लहान म्हटल्यानंतर अगोदर 0 लहान येते, पण आपण 0 जर अगोदर घेतलं तर 2 अंकी संख्या बनते, म्हणून सगळ्यात लहान 0 पेक्षा थोडं मोठं काय 6 घ्यायचं, त्याच्यानंतर 0 घ्यायचं आणि त्याच्यानंतर 9 घ्यायचं। मग आपल्याला काय करायचं, आता ह्या दोन्हींचा गुणाकार करायचा, म्हणजेच 960 गुणिले 609 बरोबर ह्यांचा गुणाकार किती येईल आपला, 5,84,640, जे आपलं 3 पर्याय क्रमांकामध्ये उत्तर आहे। तर त्याच्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, एक अपूर्णांक तसाच किंवा समान राहतो जर, म्हणजे अपूर्णांक तसाच समान राहतो म्हणजे आता समजा मी हे 4/5 हा अपूर्णांक घेतला, तर ह्या अपूर्णांक केव्हा असाच असा राहतो, जर पर्याय 1 मध्ये दिलेला आहे आपल्याला, एका संख्येची भर अंश आणि छेद यात घातली जाते। म्हणजे भर म्हणजे अधिक, जर समजा ह्याच्यामध्ये मी आता 2 अधिक केले आणि ह्याच्यात 2 अधिक केले, तर 4 अधिक 2 6 आणि 5 अधिक 2 7, म्हणजे हा मग पहिल्यासारखा राहिला का। आपण पहिला काय समजला इथं लिहू, 4/5 हा समजला। मग हे जसे थेरॉटिकल प्रश्न असतात त्या प्रश्नांना कुठलं सूत्र नसतं, तर ते पर्यायावरून आपल्याला जावं लागते, मग आपला पहिला पर्याय येणार नाही। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, एकच संख्या अंश आणि छेद यामधून वजा केली जाते। तर आता अंश आपला 4 आहे आणि छेद 5 आहे, त्याच्यामधून जर आपण 2 वजा केलं, ह्याच्यातून पण 2 वजा केलं, तर 4 मधून 2 गेले 2, 5 मधून 2 गेले 3 राहतील। मग आपलं हे 4/5 आलं का नाही, त्याच्यामुळे दुसरा पण पर्याय येणार नाही। तिसरा प्रश्न पर्याय काय आहे, एका संख्येने अंश आणि छेद यांना गुणाकार केल्यास, म्हणजे 0 वगळता, म्हणजे ही संख्या 0 घ्यायची नाही, दुसरी घेऊ शकता तुम्ही, इथली संख्या बदलायची नाही, इथं जर 2 घेतलं तर खाली पण 2च घ्यायचं आहे। मग एकाच संख्येने, म्हणजे आता आपण तिसरा पर्याय बघूया, तिथं हे पहिल्या पर्यायाचं आहे, हे दुसरा, आणि हे तिसऱ्या पर्यायाचं, हे तिसऱ्या पर्यायाचं। तिसरा पर्याय काय आहे, 4/5 याला जर आपण एका संख्येने गुणल्यास म्हणले, मग आपण ह्याला 2 ने गुणू आणि ह्याला पण 2 ने गुणू, मग काय येईल, 4 दोन्ही 8 आणि 5 दोन्ही 10। आता ह्या 2 संख्येला कोणत्या 2 सेम संख्येनं भाग जाईल, तर ह्याला काय येईल, 2×4 = 8 आणि 2×5 = 10, म्हणजे ह्याचं 4/5 आलं का नाही। म्हणून याचं उत्तर काय यायला पाहिजे आपलं, पर्याय क्रमांक 3, एका संख्येने अंश आणि छेद यांना गुणाकार केल्यास, तर ह्याचं पर्याय क्रमांक 3 बरोबर येईल। त्याच्यानंतरचा आपला चौथा प्रश्न आहे, जर
4392 भागिले 3.66 बरोबर 1200. तर 439.2 भागिले 36.6 बरोबर किती? मग आपल्याला काय विचारले? 439.2 भागिले 36.6 बरोबर किती विचारले. मग आपण ह्याला जर समजा या दोन्हीचा जर असा भागाकार गेला आपण 339.2 भागिले 36.6 असं जर केलं तर ह्या दोन्हीचे पण अगोदर आपण दशांश चिन्ह काढून टाकू. हे दशांश चिन्ह काढण्यासाठी इथं एक अंक आहे म्हणून ह्याला 10ने गुणावं लागेल, ह्याला पण 10ने गुणावं लागेल. म्हणजे याचं उत्तर काय येईल? 439.2 भागिले 36. पुढचा प्रश्न आहे 5वा. तर ह्याच्यामधलं चौथ्यामधलं ह्याचं उत्तर काय आलं? आपण ह्याला पहिल्यांदा 6ने भाग घातला आणि त्याच्यानंतर मग 61नेच परत भाग घेतला, तर याचं उत्तर काय आलं? 12. मग त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 5वा. 5वा प्रश्न परिमिती आणि क्षेत्रफळावर आहे. एका चौरसाची परिमिती अशा आयताच्या परिमिती इतकी आहे. मग जर मोठा प्रश्न असेल का तर त्याला सुरुवातीपासून आपण त्याला छोटं ज्याने सांगितलं सुरुवातीला तसंच करत जायचं. तर पहिल्यांदा काय सांगितलं आहे? चौरसाची परिमिती सांगितलेली आहे. तर इथं सुरुवातीला चौरसाची परिमिती लिहू. मग चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू असते. आणि त्याच्यानंतर दुसरं काय आहे तर आयताची परिमिती दिलेली आहे. मग आयताची परिमिती काय असते? आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी म्हणजे लेंथ प्लस ब्रेथ. तर त्याच्यानंतर मग काय सांगितलेलं आहे? एका चौरसाची परिमिती अशा आयताच्या परिमिती इतकी आहे. मग चौरसाची परिमिती काय आहे? आपण इथं हे करू 4 गुणिले बाजू. मग ह्या चौरसाची परिमिती इतकी आहे की कशाच्या बरोबर आहे? आयताची परिमिती इतकी. मग आयताची परिमिती सूत्र काय आहे? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग 4 गुणिले बाजू आपल्याला चौरसाची दिली नाही तर आपल्याला आयताची ही दिलेली आहे लांबी 17 मीटर आणि रुंदी 11 मीटर. मग आपण इथं 4 गुणिले बाजूला बाजू, त्याच्यानंतर 2 गुणिले ह्याच्यामध्ये काय सुद्धा चिन्ह नसतं म्हणजे गुणाकाराचं असते. मग लांबी किती दिलेली आहे? 17 दिलेली आहे अधिक रुंदी किती दिलेली आहे? 11 दिलेली आहे. मग ह्याच्यावरून आपल्याला नंतर चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. तर ह्याला सोडवल्यानंतर काय येईल? 2 गुणिले 17 अधिक 11 7 आणि 1 8 1 आणि 1 2 28 गुणिले 2 म्हणजेच काय येईल? 56. मग हे आहे का? हे ॲज इट इज येईल खाली 4 गुणिले बाजू. मग इकडं पण 4 गुणिले बाजू. त्याच्यानंतर आता हे बाजू बरोबर हे 56ला 56 तसंच आणि 4 गुणिलेमध्ये आहे बरोबरचे इकडं आल्यानंतर काय होत असतं तर भागिलेमध्ये येणार म्हणजे 4 होईल. मग ह्याचा भागाकार द्यायचा 4 1 4 4 1 4. त्याच्यानंतर मग 5मधून 4 गेले 1 उरले 16 झाले 4 1 चौक 16 म्हणजे आपलं बाजू बरोबर काय आलं? 14 आलं. तर ह्याच्यावरून काय काढायचं आपल्याला? त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं आहे. मग काय येईल? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. मग बाजूचा वर्ग काय आहे? 14. 14चा वर्ग काय आहे? 196. म्हणून याचं उत्तर काय येईल आपलं? 196. तर असे जे मोठे प्रश्न आहेत ह्या प्रश्नाचा वेळ तुम्ही ह्या प्रश्नामधून काढायचा. आता हे लहान प्रश्न असतात त्याला पटकन सोडू शकतो आपण. आता हे पहिला प्रश्न आहे त्याला सोडवायची गरज नाही. तर हे प्रश्न पटकन सोडवायचे आणि त्याचा वेळ ह्या अशा मोठ्या प्रश्नांमध्ये कव्हर करायचा. तर त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 6वा. 30 किलोग्रॅम मिठाईतून 2 किलोग्रॅम वजनाचे मिठाईचे किती बॉक्स तयार होतील? असा प्रश्न आला का त्याला काय करायचं असतं की 30 किलोग्रॅम ही तर मिठाई किती आहे? 30 किलोग्रॅम आहे. तर 30 किलोग्रॅम मिठाईतून 2/3 किलो वजनाचे किती होतील? म्हणजे ह्या मोठ्यामधून जर छोट्याची किती होते म्हणले का ह्याला काय करायचं असतं? भागाकार. याला 2 मेथड आहेत. मग तुम्हाला दोन्ही पण सांगते. ही पहिली आहे आणि इथं आपण दुसरी करू. जर 30 किलोला काय करायचं? मग भागिले 2 किती म्हणलेलं? 2/3. मग हे वर आलं का इकडं काय होत असतंय? 30 हे गुणिलेमध्ये करायचं असलं का हे 3 छेदामधला ही वर जाणार 3/2 होणार म्हणजे बे 1 बे 1 उरले बे 5 10 15 त्रिक तर काय येईल?
45. ह्या पद्धतीनं पण तेच येईल. आणि जर आपण इथं केलं 30/2/3 तर याचं पण उत्तर काय येईल. ह्याला म्हणजे असं आपण तिरकस गुणाकार करू शकत नाही, गुणाकार असल्याशिवाय भागू शकत नाही. त्याच्यामुळं 30 गुणिले ह्याला इथलं चिन्ह 3, इथलं जर चिन्ह बदललं, भागाकारचं गुणाकार केलं तर ह्याचा अंशाचा छेद होतो आणि छेदाचा अंश होतो. मग हे 3/2 बे एक बे, मग इथं पण 15 येईल. 15×3=45. म्हणजे दोन्ही पण आपल्या पद्धतीनं उत्तर येईल 45. त्याच्यानंतर 7वा प्रश्न. हा पण छोटा प्रश्न आहे, तर ह्याच्यामधून पण तुम्हाला असं थोडा वेळ काढायचा असतो. तर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 7वा. एका आयताकार प्लॉटचे क्षेत्रफळ 616 वर्गमीटर इतके आहे. याची रुंदी 22 मीटर आहे. प्लॉटच्या चारी बाजूला रुपये 7.50 प्रति मीटर या दराने कुंपण घालण्याचा एकूण किती खर्च येईल. मग आपल्याला सुरुवातीला काय दिलेलं आहे, क्षेत्रफळ. म्हणजे आता समज क्षेत्रफळ आणि परिमिती याचा फरक काय आहे, तर हे म्हणजे हे आयताकार काय आहे, प्लॉट आहे. जर ह्याचं इथलं मधलं काढायचं असेल का, तर ह्याला म्हणायचं क्षेत्रफळ. आणि ह्या चारी बाजूची जर लांबी काढायची असेल तर ह्याला म्हणायचं परिमिती. मग आपल्याला काय दिलेलं आहे, क्षेत्रफळ दिलेलं आहे, त्याच्यावरून परिमिती काढायची. मग एका आयताचे प्लॉटचे क्षेत्रफळ किती म्हणलंय, मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, लांबी गुणिले रुंदी. मग आयताचे क्षेत्रफळ किती आहे, 616 बरोबर रुंदी दिलेली आहे, आपल्याला लांबी काढायची आहे. मग ही लांबी आणि इथं गुणिले रुंदी किती दिलेली आहे, 22. तर आता हे गुणाकारमध्ये काय, लांबीला लांबी इथंच ठेवायचं आणि 616 ही गुणिलेमध्ये इकडं आल्यावर भागिले होईल. मग लांबी काढायची ह्याची. तर असे ह्यानं काढायला गेलं तर आपली ह्याची लांबी काय येईल, 22×22 लाल पेनं दाखवते तुम्हाला. 22×22 22×2 44. 66 मोठं होईल. मग 61 मधून जर 44 गेले तर इथं 5 राहतील. 11 11 मधून 4 गेले 7 राहतील. आणि 5 मधून 4 गेले तर किती होतील, मग 1 होतील. म्हणजे किती राहतील, 17 राहतील. तर मग इथं 17 राहिले आणि पुढचे 6. तर 22च्या पाड्यात 176 किती नंबरला आहे, 22 8 176. म्हणजे आपली लांबी बरोबर किती आलं, लांबी बरोबर 28. लांबी बरोबर 28 आली. मग ह्याच्यावरून काय काढायचं आहे आपल्याला, त्यांनी काय सांगितलंय, प्लॉटच्या चारी बाजूला 7.5 प्रति मीटर या दराने कुंपण घालण्याचा खर्च येईल. मग आता ह्याच्यावरून काय काढू आपण, आयताची परिमिती काढू. आयताची परिमिती. आयताची परिमिती काय आलेली आहे आपली, 2 लांबी अधिक रुंदी. म्हणजे 2 लांबी किती आलेली आहे, 28 अधिक रुंदी किती आलेली आहे, 22. तर 2 गुणिले 8 आणि 2 10, हातच्याला 1 5 आणि 5 2 10, 5 2 आणि 2 4 आणि 1 5. म्हणजे 5×2 50 गुणिले 2 काय येईल, 100. म्हणजे आपल्या आयताची परिमिती काय आलेली आहे, 100 आलेली आहे. तर ह्याच्यावरून काय करायचं आपल्याला, त्या कुंपणाला खर्च करायला किती लागेल. म्हणजे जर 1 मीटरला 707.50 रुपये, तर 100 मीटरला किती, मग काय करावं लागेल, ह्याचं 7.50 गुणिले 100 करावं लागेल. मग याचं उत्तर सोपं असतं. हे काय करायचं, 750 एका 750 करायचं आणि हे 1 2 0ला 1 2 0 द्यायचे. म्हणजे इथं काय येईल, मग इथं ह्या 2च्या नंतर इथं 1 पॉईंट येईल. म्हणजे याचं उत्तर काय येईल, 750 रुपये. 8वा प्रश्न आहे, जर a/b अपूर्णांकामध्ये जिथे a बरोबर b-3 आणि a अधिक b/b a अधिक 10/b वजा a/b बरोबर 10/7 आहेत, तर a/b आहे म्हणले. मग आता आपल्याला काय दिले, a ची किंमत किती दिली, a बरोबर b-3 दिलेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला जिथं जिथं a दिसतंय तिथं b-3 किंमत ठेवायची. मग आपलं समीकरण काय आहे, तर a अधिक 10/b वजा
छेद बी बरोबर 10/7. मग हे सोडवल्यानंतर आपल्याला ए आणि बीची किंमत काढायची आणि ते मग ए छेद बी किती येईल ते विचारले. मग आता ए बरोबर किती ठेवायला सांगितले आपल्याला, बी वजा 3. मग मी तिथं लालमध्ये लिहिते, म्हणजे एची किंमत बी वजा 3 ठेवू, बाकीचं तसंच अधिक 10 छेद बी वजा एची किंमत किती ठेवायची आपल्याला, बी वजा 3 छेद हे बीला बी तसंच बरोबर 10/7. मग आता इथं बी वजा 3, मग हे बीला बी आपण तसंच ठेवू आणि वजा 3 अधिक 10. तर वेगवेगळे चिन्ह असतील तर आपण काय करतो, वजाबाकी करतो आणि मोठ्याचं चिन्ह देतो त्या संख्येला. तर अधिक द्यायचं आणि 10मधून 3 गेले 7 येईल. मग छेदमध्ये आता बघा, हे छेदामध्ये ह्या 2 बीसाठी जर छेद समान असतील तर आपण 2 छेदासाठी 1 छेद घ्यायचा आणि हे वजा, हे अधिक आहे ते वजा, जर कंसात बाहेर वजा असेल तर हे वजा बी होईल आणि हे वजा वजा हे अधिक 3 होईल. मग त्याच्यानंतर 10/7. मग हे बी अधिक बी आणि वजा बी हे आपलं कट होईल. मग अधिक 3 आणि अधिक 7 आणि अधिक 3 किती होईल आपलं, 10 छेद बी बरोबर 10/7. मग आपण हे 10ला 10 तसंच ठेवू आणि हे इकडं बरोबरचे इकडं आलं का हे उलटं होत असते, 7/10 बरोबर हे बी छेदामध्ये ते अंशामध्ये जाईल. मग हे 10ला 10 × 10 10 × 10, मग उरले बी बरोबर 7. मग ह्याच्यावरून आपण एची किंमत काढू शकतो. तर एची किंमत आपण ह्या समीकरणामध्ये जर बीची किंमत ठेवली तर काय काढायचं, मग हे समीकरण इथं घेऊ आपण, ए बरोबर बी वजा 3 बरोबर हे बीची किंमत किती आहे 7 आणि हे वजा 3ला वजा 3. मग आपलं ए बरोबर किती येईल, 7 वजा 3, ए बरोबर 4. मग त्याने आपल्याला काय काढायचं सांगितलं, ए छेद बी किती येईल म्हणले. मग ए छेद बी बरोबर एची किंमत किती आली 4, बीची किती आली 7. मग ह्याचं उत्तर केलं काय येईल आपलं 4/7. त्याच्यानंतर आपला 9वा प्रश्न आहे. एकतीस पूर्णांक 7/16 याचा अपूर्णांक रूपांतरित होतो. म्हणजे आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे दशांश चिन्हात रूपांतर करायचं आहे. तर काय आहे 31.7/16. मग हे कसं सोडवायचं असतं, 31 × 16 करायचं, 31 × 16 त्याच्यामध्ये अधिक 7 करायचं आणि हे छेदामध्ये 16ला 16 बरोबर. आता अगोदर ह्या गुणाकार करायचा आणि त्याच्यात बेरीज करायची. तर 16 × 16 हातच्या आले 1, 16 × 2 = 32, 16 × 3 = 48 आणि 1 = 49, 996 अधिक 7/16. मग आता 996 आणि 7ची बेरीज किती, 6 आणि 7 13, हातच्या आले 1 9 आणि 1 10, हातच्या आले 1 4 आणि 1 5, 5/16. मग ह्याला भाग द्यायचा, 16 × 16 16 × 3 = 48 येईल. तर आपण लाल पेन लिहू म्हणजे समजेल, 16 × 3 = 48. मग किती उरले, 2 उरले, 23 झाले. 16 × 1 = 16, मग 23मधून 16 गेले तर किती उरले, 7 उरले. मग त्याच्या पुढे एक 0 घेतला तर 16 × 4 = 64, 16 × 4 = 64. मग 70मधून 64 गेले किती उरतील, 6 उरतील, 60 झाले. 16 × 3 = 48, 16 × 4 = 64 मोठं होते. मग 16 × 3 = 48. मग 60मधून 48 गेले किती उरतील, 12 उरतील. तर त्याच्यामध्ये एक जर 0 घेतलं तर काय येईल, मग त्याच्या 16च्या पाड्यात 120 आहे का, 16 × 4 = 64, 60मधून 48 गेले तर 10मधून 8 गेले 2 उरतील आणि 5मधून 4 गेले 1 उरतील, म्हणजे 12 बरोबर आहे. मग ह्याचं उत्तर काय येईल, 31.43 आणि 16 27 करून 31.4375 येईल ह्याचं उत्तर. तर लिहू आपण 31.4375. 10वा प्रश्न आहे त्याच्या पुढचा शेवटचा प्रश्न. एका चौरसाची प्रत्येक बाजू तिच्या 1/3 इतकी कमी केल्यास चौरसाचे क्षेत्रफळ असेल. एका चौरसाची प्रत्येक बाजू तिच्या 1/3 इतकी कमी केली. 1/3 म्हणजे किती असते, 1/3
3 इतकी कमी केली म्हणले तर चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? मग चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे? बाजूचा वर्ग. जर आपण ह्याचा 1/3चा वर्ग केला, 1/3चा वर्ग केला, 1चा वर्ग आणि 3चा वर्ग केला तर काय येईल? 1 आणि 3चा वर्ग 9. तर याचं उत्तर काय येईल? मग 1/9 येईल. 1/9. तर आपण हे पहिल्या पार्टमध्ये 10 गणित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला सेकंड पार्ट म्हणजे पुढचे 10 पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की पार्ट 2 म्हणून कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.